नमस्कार, मी शोभा रेंडाळे. माझे 2 नातू आणि मी शिकण्यासाठी परभणीला राहत होतो. यावर्षी मोठा नातू अनिकेतला आम्ही लातूरला हॉस्टेलवर सोडून आलो. लहान होता तसा तो आणि मी सोबतच राहत होतो. पहिल्यांदाच 7-8 वर्षानंतर आम्ही दोघेही एकमेकांना सोडून राहणार होतो. त्यामुळे मला खूप त्रास झाला. मन खूपच उदास झाले होते. त्यातूनच मला ही कविता सुचली. मला जे काय वाटले ते मी या कवितेत वर्णन केले आहे. चला तर मग ऐकूया आजची माझी कविता, दुधाची तहान ताकावर. पहिल्यांदाच तुला आम्ही सोडून आलो हॉस्टेलवर. पहिल्यांदाच तुला आम्ही सोडून आलो हॉस्टेलवर. कसा राहशील एकटाच हा प्रश्न पडला मनावर. कसा राहशील एकटाच हा प्रश्न पडला मनावर. चालायचं असं तू माझ्या हाताची करंगळी धरून. चालायचं असं तू माझ्या हाताची करंगळी धरून. कधीच राहिलो नव्हतो आपण एकमेकांना सोडून. कधीच राहिलो नव्हतो आपण एकमेकांना सोडून. तुला न बोलता न भेटता जातात दिवसे निघून. तुला न बोलता न भेटता जातात दिवसे निघून. मानायचे तितकेच समाधान येणारे तुझे व्हिडिओ बघून. मानायचे तितकेच समाधान येणारे तुझे व्हिडिओ बघून. इतक्या मुलांच्या गर्दीत सगळ्यांचा सारखाच गणवेश. इतक्या मुलांच्या गर्दीत सगळ्यांचा सारखाच गणवेश. रोज येणाऱ्या व्हिडिओमधून तुला शोधायचे काम फार विशेष. रोज येणाऱ्या व्हिडिओमधून तुला शोधायचे काम फार विशेष. भिरभिरणारी नजर तुला शोधताना व्हायची कावरी बावरी. भिरभिरणारी नजर तुला शोधताना व्हायची कावरी बावरी. जेव्हा तू सापडायचास तेव्हा खूप समाधान वाटायचे अंतरी. जेव्हा तू सापडायचास तेव्हा खूप समाधान वाटायचे अंतरी. तुझ्या आठवणींचे तरंग उमटतात हळव्या मनाच्या अंतरंगावर. तुझ्या आठवणींचे तरंग उमटतात हळव्या मनाच्या अंतरंगावर. तुला भेटण्याची हौस भागवते मी जणू दुधाची तहान ताकावर. तुला भेटण्याची हौस भागवते मी जणू दुधाची तहान ताकावर. दुधाची तहान ताकावर. धन्यवाद.